पहिलं उदाहरण घ्या वयवारीचं. ए आणि बी, क्वेश्चन नंबर 1. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर, यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज, त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. 56 वर्ष आहे. तर ए चे वय काढा. तर ए चे वय काढा. तर ए चे वय काढा. इथं सगळ्यांना लक्ष द्या. पहिल्या उदाहरणामध्ये जरी कोण आन्सर नाही करत तरी सगळ्यांनी बघायचं शांतपणे. जमेल का? ठीक आहे. आता सगळ्यांनी शांत बघतील. कोणी आन्सर सांगणार नाही, कोणी डिस्कशन करणार नाही. अरे इथं कशाला तुम्ही आता तांबडे, अरे फायरला तिथं तुम्ही कमी आता नंतर तो कळणार नाही. म्हणून तो की प्रॉब्लेम मध्ये होत असेल. ए आणि बी म्हणजे हा ए, हा काय तुमचा बी, यांचं गुणोत्तर किती? 3:5 म्हणजे 3:5. त्यांच्या वयाची बेरीज किती रे? 56 वर्ष. आता यांच्या गुणोत्तराची बेरीज किती रे? 8 आहे. गुणोत्तराची बेरीज किती आहे? 8. आणि त्यांच्या वयाची बेरीज किती रे? 56. म्हणजे 8 गुणोत्तरासाठी 56 वर्षे. 8 गुणोत्तरासाठी किती आहे? 56 वर्षे. कारण वयाची बेरीज दिली म्हणून आपण गुणोत्तराची काय केली? बेरीज केली. 8 गुणोत्तरासाठी 56 वर्षे. तर ए चे वय काढा. ए चं गुणोत्तर किती रे? 3. तर 3 गुणोत्तरासाठी x वर्ष. 3 गुणोत्तरासाठी x. करा क्रॉस गुणाकार. क्रॉस गुणाकार करताना 56 गुणिले 3 करायचा. 56 गुणिले 3 आणि त्याला कशाने भागायचं रे? 8 ने भागायचं. जो x मधला क्रॉस गुणाकार होता, x आणि 8 काय होईल? क्रॉस गुणाकार. इकडे फक्त x राहिलं, इकडे 8 काय राहील? राहील. समजलं की त्यात कसं मांडलं? चला 8 साठी 56 सात्विक 21. ए चं वय किती आलं? 21 वर्ष. लिहा सगळ्यांनी. सगळ्यांनी टाईप नंबर सेकंड कंप्लीट करा. त्याचा क्वेश्चन पहिला. ए आणि बी. ए बोलला कोणी? क्लास मध्ये कोणी बोलला का? मी उदाहरण सांगतोय. ए आणि बी. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर, यांच्या वयाचे गुणोत्तर 19:15 आहे. यांच्या वयाचे गुणोत्तर 19:15 आहे. त्यांच्या वयाचा फरक, त्यांचा वयाचा फरक
4 वर्ष किंवा 8 वर्ष घ्या, 8 वर्ष त्यांचा वयाचा फरक 8 वर्ष आहे, त्यांचा वयाचा फरक 8 वर्ष आहे, त्यांचा वयाचा फरक 8 वर्ष आहे. तर बी चे वय किती? तर बी चे वय किती? आता बघा याच्यामध्ये ए आणि बी च हा ए आणि हा बी आहे, सगळे करायचं बघा. त्यांचं गुणोत्तर किती रे? 19:15. त्यांच्या वयाचा फरक दिलाय. काय दिलाय? फरक दिला. म्हणून गुणोत्तराचा काय घ्यायचं रे? फरक घ्यायची. फरक म्हणजे वजाबाकी. गुणोत्तराची काय घ्यायची? वजाबाकी. ती किती आली? 4 आली. ती किती आली? 4. वयाचा फरक किती रे? 8 वर्ष. म्हणजे 4 गुणोत्तरासाठी 8 वर्ष. 4 गुणोत्तरासाठी 8 वर्ष. तर बी चे वय किती विचारलं? बी चं गुणोत्तर किती रे? 15. 15 गुणोत्तरासाठी x वर्ष. परत वाचून बघ. 4 गुणिले x, 4 गुणिले x आणि 15 गुणिले 8. तर x बरोबर काय होणार आहे? 15 गुणिले 8 भागिले 4. 4 1 4, 4 दुने 8, 15 दुने 30. x बरोबर किती येणार आहे? समजला पॉइंट? मग दुसरा फरक 8 म्हणजे 15. दुसरा किती येणार आहे? 38 येणार आहे. दुसरा माझ्या नंतर किती येणार? 38 येणार. ओके, पॉइंट समजला तुम्हाला? सेम तसंच, फक्त फरकसाठी आपण काय घेतली? गुणोत्तराची वजाबाकी घेतली. कळली आता वैदिक बरोबर? बघा, टाइप 2 मधला क्वेश्चन नंबर दुसरा. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 24:32 आहे. 24:32 आहे. आणि वयाचा फरक 42 वर्ष आहे. 42 वर्ष आहे. तर बी चे वय किती? बी चे वय किती? हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर दुसरा. आता क्वेश्चन नंबर तिसरा. राम आणि श्याम. बघा मी क्वेश्चन कशी लिहितो फळ्यावर, डायरेक्ट शॉर्ट क्वेश्चन लिहितोय. राम आणि श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 22:28 आहे. आणि वयाचा फरक वयाचा फरक 30 वर्ष आहे. वयाचा फरक 30 वर्ष आहे. तर श्यामचे वय किती? तर श्यामचे वय किती? हा क्वेश्चन नंबर सेकंड आहे. तुम्ही असं शॉर्ट लिहित चालत. राम आणि श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर आहे. वयाचा फरक 30 वर्ष. तर श्यामचे वय किती? तर श्यामचे वय किती? हा झाला क्वेश्चन नंबर थर्ड. आता क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा. 2 क्वेश्चन लिहिले का? क्वेश्चन नंबर 4 घ्या. तेच सोडत चला. मी काय करतो, प्रत्येक उदाहरणावर प्रत्येक टाइपमध्ये 5-5 6 उदाहरण देतो. तुम्ही 3च उदाहरण सॉल्व्ह करा. 3 उदाहरण तुम्ही प्रॅक्टिस करा. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं काय सर, पुस्तकामध्ये प्रत्येक टाइप फक्त 1 किंवा 2 उदाहरण दिलेले. लाईटली 3च्या वर दिलेले नाही पुस्तकामध्ये. मग आम्ही त्या टाइपची प्रॅक्टिस कशी करायची? तर मी काम करतो, तुम्हाला 5-5 6 उदाहरण देतो. मग तुमची काय होईल, घरी जाऊन प्रॅक्टिस होईल. कारण रिव्हिजनसाठी उदाहरण पाहिजे तुम्हाला घरी जाऊन प्रॅक्टिस करायला. मी प्रत्येक टाइपवर तुम्हाला 6 उदाहरण देतो. 6 पैकी तुम्ही 3 सॉल्व्ह करा, 3 घरी सॉल्व्ह करा. पुढचं गेले
आकाश आणि प्रवीण, आकाश आणि प्रवीण यांच्या वयाचे गुणोत्तर, यांच्या वयाचे गुणोत्तर 32:37 आहे, 32:37 आहे. वयाचा फरक, हे कोण मूर्ख बोलतोय रे? वयाचा फरक 35 वर्ष आहे, वयाचा फरक 35 वर्ष आहे. तर आकाशचे वय किती? तर आकाशचे वय किती? हे झालं क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 5 घ्या. एक मिनिट, स्वरूप तू बोलत होतेस आता, मी बघितलं ना तुला 2 वेळेस बघितलं. पहिला तुला आवड केलं तुम्ही, काय करायचं आता? तुम्हाला सांगून समजा ना का? त्याला मी सूचना देतोय, बोलू नका, कोणती गोष्टी आहे. या पुढचा क्वेश्चन घ्या रे. क्वेश्चन नंबर 5. सुमित आणि विकास. क्वेश्चन नंबर 5. सुमित आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर, सुमित आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर 12:19 आहे, 12:19 आहे. त्यांच्या वयातील फरक, त्यांच्या वयातील फरक 56 वर्ष आहे. त्यांच्या वयातील फरक 56 वर्ष आहे. तर विकासचे वय काढा. विकासचे वय काढा. विकासचे वय काढा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12 जेवढे क्वेश्चन 62 ना, चला सोडा तुम्ही. 2-3 सोडा करा, 2-3 झाले वाटतं पेंडिंग. सगळ्यांना आवाज म्हणजे 2-3 मेंचर जरा शांत वर सायलेंट बघा तुम्हाला. अरे सायलेंट ड्रोन, एक काम करा, पुढे उभं राहा लेक्चरला, पुढे लेक्चर उभे राहा. हा 1 मिनिट उभे, सगळे उभे राहा 1 मिनिट. भावना उभा, पुरा लेक्चर उभा राहील. तुम्हाला मी कमीत कमी 6 वेळेस सांगितलं सायलेंट सायलेंट सायलेंट. हे रोज झाला आता मी 6 वेळेस हात पुढे करणे. नाही बोलायला काय सगळं बोलत होते. नाही असं बरोबर तुम्हाला मी 6 वेळेस सांगितलं होतं सायलेंट सायलेंट सायलेंट. एका ठिकाणी नाही तुम्ही तर ते बोलत होते.
कुठलं रे? ए शांत बसतील सगळ्यांना आता. लास्ट विचारतो सगळ्या शांत बसतील का? घ्या पुढचं गणित घ्या सगळ्यांनी. पुढचं गणित घ्या रे. टाइप नंबर 4 ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर. स्लो सांगतोय तुम्ही बोलताय म्हणून मी स्पीड वाढवला. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. तर ए चे वय काढा. तर ए चे वय काढा. ठीक आहे. आता ए चे वय काढा म्हणल्यावर ए आणि बी यांचं गुणोत्तर दिलं आहे. गुणोत्तर कोणाला दिलं? ए आणि बी. तर ए इथे लिहायचा, पुढं असं करून बी लिहायचा. ए इथे लिहायचा आणि बी काय करायचं? पुढं इथं असं लिहायचा. ठीक आहे. तर यांच्या वयाचे गुणोत्तर, यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 2:3 आहे. किती? 2:3. तो काय म्हणायचं? 2:3 म्हणजे त्याला x मानला. काय म्हणायचं? गुणोत्तर x मानू. गुणोत्तर x मानू म्हणजे 2x आणि 3x होणार. 2x आणि 3x. त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे बघा, हा a होता, हा b होता. त्यांच्या वयाचे गुणोत्तर होते 2:3. पण ते काय मानलं आपण? गुणोत्तर x मानलं म्हणून 2x आणि 3x तयार झालं. 2x आणि 3x तयार झालं. 2 आणि 3 असून 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर म्हणजे 5 वर्षाने, म्हणजे त्यांच्या वयामध्ये किती ऍड होणार? 5 ऍड होणार. म्हणजे याच्यामध्ये पण किती ऍड करायचे? 2x अधिक 5. आणि हा पण काय होईल? 3x अधिक 5. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. किती होईल गुणोत्तर? 3:4. म्हणजे 3:4 अशी लिहिली. 3:4 झाले की यांचा काय करायचा? क्रॉस गुणाकार करायचा. काय करायचा? क्रॉस गुणाकार. यांनी याला गुणायचं आणि यांनी याला गुणायचं. तर बघा क्रॉस गुणाकार करताना काय होणार? हा 4 गुणिले कंसामध्ये 2x अधिक 5, परत बरोबर चिन्ह, परत 3 गुणिले 3x अधिक 5, 4 दुने 8x आणि 4 ने या 2x ला गुणलं तर परत 4 ने कोणाला गुणायचं? 5 ला पण गुणायचं. याचा अर्थ होतो आपण कंसाला गुणतोय म्हणजे 2x ला गुणलं म्हणजे संपलं. असं होत नाही. 4 ने आपण पूर्ण कंसाला गुणतोय म्हणजे 2x ला पण गुणायचं आणि 5 ला गुणायचं. 4 गुणे किती झाला? 8x झाला आणि 5 चोक 20. बरोबर. एनी याला गुणायचं 3 त्रिक आणि 3 पाचे 15. ठीक आहे. हा 9x इकडे गेला किंवा 8x तिकडे गेला. 8x काय गेला? तिकडे. म्हणजे काय होणार आहे? हा 9x वजा 8x आणि हा 15 प्लस इकडे काय होणार आहे? मायनस. तो 20 वजा 15 किती येणार आहे? 5. हा काय येणार? फक्त x. x बरोबर किती आलं? 5. तर त्यांनी काय विचारलंय? क्वेश्चन काय विचारलाय? a चे आजचे वय किती? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे a चे आजचे वय किती? a चं आजचं वय किती रे? 2x. हे काय? आजचे वय हे 5 वर्षानंतर आहे. हे काय आहे? 5 वर्षानंतर. आजचं किती आहे? 2x. x बरोबर काय? तर a चं आजचे वय किती आहे? 2x. म्हणजे किती येणार आहे? 2 गुणिले 5 10 वर्ष. किती येणार आहे? समजला का पॉइंट तुम्हाला? की जर नाही समजलं मला सांगा डबल. रिपीट करू का? ठीक आहे.
ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती 2:3 आहे. किती आहे 2:3 आहे. हा ए आणि हा बी आहे. त्यांचा वयाचं गुणोत्तर किती रे 2:3 दिलं. ए च्या खाली 2 दिलं, बी च्या खाली म्हणजे हा ए आणि हा ए आणि बी म्हणजे हा ए आणि हा बी. पहिला ए म्हणून पहिलं गुणोत्तर कोणता असणार आहे ए चा असणार आहे आणि दुसरा बी म्हणजे दुसरा गुणोत्तर कोणता असणार आहे बी म्हणजे 2:3 दिला. ते गुणोत्तर काय मानलं आपण x मानलं म्हणून 2x आणि 3x झालं. 5 वर्षाने तिने काय दिले बघा 5 वर्षानंतर दिले. 5 वर्षानंतर म्हणजे 2x अधिक 5 3x अधिक 5 समजलं. त्यांचे गुणोत्तर 3:4 होईल म्हणजे a चं गुणोत्तर किती राहील 3 आणि b चं काय किती राहील 4. म्हणजे आता काय करायचं क्रॉस गुणाकार करायचं म्हणजे 3 याला गुणायचं म्हणजे 4 ने कोणला गुणलं आपण बघा या पूर्ण कंसाला गुणलं 4 ने कोणला गुणलं या पूर्ण कंसाला गुणलं बघा 4 गुणिले हा पूर्ण कंस दिसला का. त्यांचा गुणाकार किती आला 4 दुने 8x आला म्हणजे 4 ने याला गुणलं म्हणजे 2 गुणिले 4 किती होणार 4 दुने 8x. परत या 4 ने 5 ला गुणलं 5 चोक 20 आणि कसं तिकडे सेम गुणाकार 9x आणि 15 तरी हा 8x हा 9x इथं ठेवला 8x इकडे प्लस इकडे काय झालं मायनस 9x वजा 8x किती उरला फक्त x उरला खाली किती उरला x आणि 20 मधून 15 केलं खाली किती उरला 7 म्हणजे x बरोबर 5. तर जे आजचं वय हे बघा आजचे वय किती दोघांचे 2x आणि 3x आहे. तर a चे आजचे वय किती रे 2x आहे. a चे आजचे वय किती आहे 2x x बरोबर 5 2x बरोबर किती असणार आहे 10. समजलं का. काही शंका आहे तुम्हाला याच्यात आता या उदाहरणात काही शंका आहे का नाही ना. लिहा सगळे हा क्वेश्चन. क्वेश्चन घ्या सगळ्यांनी 5 घ्या. अरे टाइमपास नको टाइप नंबर 5 घ्या. घ्या रे पुढचा क्वेश्चन घ्या. ठीक आहे वर्ष नंतर झालाय. एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3:4 आहे. 5:3:4 आहे. त्यापैकी बी चे वय 10 वर्ष असून त्यापैकी बी चे वय 10 वर्ष असून ए चे वय किती असेल ए चे वय किती असेल ए चं वय किती असेल. ठीक आहे पुढचा पॉइंट बघा आता याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी सायनी फळ्याकडे मागे तुम्हाला सांगितलं बोलणं का अक्षर लेक्चर चालू असताना तुमचं परत ते सापडतंय मला माझ्या रडारमध्ये कोणी चुकून सापडू नका. तुम्हाला वॉर्निंग दिली मी नाहीतर मग इकडे वळ उठले तिकडे वळ उठले सांगायचं नाही मला नंतर कोणी. एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आणि 4 असून ए बी आणि सी हे काय दिले एबीसी पहिलं गुणोत्तर पहिल्या खाली दुसरं गुणोत्तर दुसऱ्या खाली तिसरं गुणोत्तर तिसऱ्या खाली डन इथपर्यंत. बी चे वय 10 वर्ष म्हणजे या बी साठी किती पकडायचे 10. बी चं गुणोत्तर किती रे 3 आणि तर त्यांनी काय विचारलं ए चं वय विचारलं. आता बघा बी चं गुणोत्तर 3 याच्यासाठी किती आहे 10 वर्ष म्हणजे 3 गुणोत्तरासाठी 10 वर्ष. ए चं गुणोत्तर किती रे 5 गुणोत्तरासाठी 1 वर्ष. करा क्रॉस गुणाकार 3 गुणिले 5 आणि 5 गुणिले
10. अरे 3 गुणिले सॉरी 3 गुणिले x आणि 5 गुणिले 10. हा 3 इकडे भागिले जाणार तर काय होणार 5 गुणिले 10 भागिले 3. तर काय करा पण यांचा गुणाकार करून घ्यावा किती होणार तो 50 भागिले 3. डायरेक्ट 3 ने भागायचं 3 1 3. आता 2 उरले 3 5 15 3 सगळं 18. 2 बाकी उरली 3 सगळं 18 बाकी उरली 2 पॉइंट लिमिट झाले 3 सगळं 18 3 सगळं 18 16.66 वर्ष येणार 16.66 वर्ष. कोणाचं वय येतं रे एचं वय येतं. समजला पॉइंट तुम्हाला. रिएक्शन करू उदाहरण आहे बरं ठीक आहे चला. एबीसी चा गुणोत्तर किती 5 3 आणि 4. त्यापैकी बी चं वय किती आहे 10 वर्ष म्हणजे बी च्या खाली किती मेन्शन केलं 10 म्हणजे 3 गुणोत्तरासाठी 10. तर ए चं वय किती ए च्या गुणोत्तरासाठी किती असणार आहे x म्हणजे बघा 3 गुणोत्तरासाठी 10 तर ए चं गुणोत्तर किती रे 5 त्यासाठी किती आहे x क्रॉस गुणाकार येणे याला गुणलं म्हणजे 3x 3 गुणिले x 5 गुणिले 10 हा 3 तिकडे भागिले याला तर x ची किंमत निघाली किती आली 16.66. काही शंका आहे तुम्हाला याच्यामध्ये 16.66 रिपीट सांगू इथपर्यंत समजलं का इथपर्यंत समजलं ओके. अरे सी चा विषय येत नाही ना सर ए चं वय काढायला लावलं सी चं कशाला काय काढायचं. अरे जर त्यांनी ए चं वय जर काढायला लावलंय तर सी चा काही विषय येतच नाही म्हणजे सी फक्त शो साठी ओके. तर बघा बी चं जे वय ते 10 वर्ष आहे. बी चं वय किती आहे 10 वर्ष म्हणजे 3 गुणोत्तरासाठी 10. तर तिने विचारलं ए चं वय किती ए चं गुणोत्तर किती रे 5 आहे. तर 5 गुणोत्तरासाठी किती असणार आहे x. आता क्रॉस गुणाकार केला आपण 3 गुणोत्तरासाठी 10 म्हणजे 3 गुणोत्तरासाठी 10 केलं तर 5 गुणोत्तरासाठी किती असणार आहे x. क्रॉस गुणाकार 3 गुणिले x केला 3 गुणिले x मध्ये बरोबर चिन्ह दिलं 5 गुणिले 10 केला 5 गुणिले 10. आता हा 3 गुणिले इकडून काय होणार भागिले म्हणजे x बरोबर 5 गुणिले 10 भागिले 3 या पुऱ्यांचा गुणाकार आणि भागाकार करून तर 16.66 वर्ष आले. 16.66 समजला पॉइंट लिहा सगळ्यांनी. समजलं कोण सगळ्यांना. अरे उदाहरण लिहिलं का पुढचं गेलं क्वेश्चन हा टाइप नंबर किती चालू आहे हा 6वा 5वा 6वा एका लेक्चरमध्ये साधारणतः 6 टाइप होतात. पूर्ण लेक्चर येऊन चाललं 6 किंवा 7 टाइप होतात. उदाहरण चाललं तर पण तुमचं म्हणजे पाच टाइम कसे असतं त्याच्यामुळे मग ते 5 किंवा 7 होते. 2 लेक्चर मध्ये बरोबर 15 टाइप करून एक चॅप्टर फिनिश होतो. मला टाइम बरोबर घ्या रे तुझं क्वेश्चन नंबर सेकंड लिहिलंय का आगे क्वेश्चन नंबर सेकंड ए बी आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर यांच्या वयाचे गुणोत्तर 8 9 5 आहे. 8 9 5 आहे. त्यापैकी ए चे वय त्यापैकी ए चे वय 30 वर्ष आहे. 30
वर्ष आहे तर बी चे वय किती किंवा काढा किंवा माहित करा. बी चे वय किती हा क्वेश्चन बघतात सेकंड सगळ्यांनी कसं सॉल्व करशाल. बघा रे इकडं ए बी आणि सी हे मागे चुचो आवाज कोण येतो मी एक्सप्लेन करतो उदाहरण. ए बी सी दिलाय त्यांचं गुणोत्तर किती 8 9 आणि 5. त्यापैकी ए चे वय 30 वर्ष म्हणजे ए साठी किती घ्यायचा 30. तर बी चं वय किती बी साठी काय पकडायचं मग x. चला यांचा क्रॉस गुणाकार 8 नी x ला गुणायचं किती आहे ना 8 गुणिले x आणि 9 गुणिले 30. तर यांचा क्रॉस गुणाकार 8 तिकडे जाईल म्हणजे x बरोबर 9 गुणिले 30 भागिले 8 त्या भागचं 8 ने किंवा 9 त्रिक 27 270 भागिले 8 8 एक 8 8 गुणिले 16 8 त्रिक 24 किती उरला आता 8 त्रिक 24 म्हणजे किती उरला 3 उरला 3 झाले 8 त्रिक 24 8 चौक 32 मोठं 8 त्रिक 24 6 उरला पॉइंट दिला 6 झाले 8 साठी 56 परत 4 उरले 40 झाले 8 पंच 33.75 वर्ष. याचा अर्थ असा असतो की 33 वर्ष 8 महिने 33 वर्ष 4 4 4 4 त्रिक 12 चुकीच झालं ते 3 1 3 3 2 6 3 3 9 9 महिने. कसं काढलं 9 महिने 75 भागिले 100 गुणिले 12 25 त्रिक 75 25 चौक 100 4 त्रिक 3 त्रिक अरे 33.75 उत्तर आलं ना तर 33 वर्ष लिहायचं. हा जो 75 आहे तो काय करायचा 75 छेदी 100 करायचा. वर्षामध्ये किती महिने असतात 12 त्याला गुणिले 12 करायचं. 25 त्रिक 75 25 चौक 100 4 एक 4 त्रिक 12 3 त्रिक 33 वर्ष 9 महिने. समजलं का पॉइंट. अरे उदाहरण समजलं सगळ्यांना. ठीक आहे आता पुढचं क्वेश्चन घ्या. अरे लिहिलं सगळ्यांनी हा क्वेश्चन. पुढचे 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा सगळ्यांनी. हा पुढचे 2-3 क्वेश्चन सॉल्व करा मग आपण बाकीचं पुढच्या लेक्चरला बघू. पुढचे 3 क्वेश्चन घ्या आणि मग तुम्ही ब्रेक घ्या डायरेक्ट फक्त सगळ्यांसाठी घ्या. एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 असून एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 असून सॉरी 4:5 7 असून 4:5 आणि 7 असून 4 5 7 असून एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर 4 5 7 असून त्यापैकी ए चे वय 38 वर्ष आहे. ए चे वय 38 वर्ष आहे तर सी चे वय काढा. सी चे वय काढा हा पॉइंट आहे. आणि सेकंड क्वेश्चन असा आहे
यांच्या वयाचे गुणोत्तर, एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:5:2 आहे. 9:5:2 आहे. त्यापैकी बी चे वय 52 वर्ष आहे. बी चे वय 52 वर्ष आहे. तर ए चे वय किती? तर ए चे वय किती? तर ए चे वय किती? जमेल का? अजून एक घ्यायचं का? बरं, शेवटचं उदाहरण घ्या. एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर, एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. 5:6 आहे. त्यापैकी ए चे वय, त्यापैकी ए चे वय 22 वर्ष असून, ए चे वय 22 वर्ष असून ए चे वय 22 वर्ष असून ए चे वय 22 वर्ष असून सी चं वय किती किंवा सी चं वय काढा. सी चं वय काढा. एबीसी यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिलं रे? 5:6 असून